मी संतोष रोकडे सर्व प्रेक्षकांचं स्वागत। ग्रेड भेट या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आज आपल्या समोर आहेत तुळजापूर तालुक्यातील काडगाव जिल्हा परिषद सर्कलच्या लोकप्रिय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा परिषद सदस्या सुषमाताई लोंढे। त्यांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य पती म्हणजे शहाजी बलभीम लोंढे हे आपल्या समोर आहेत। आता तुमच्या सौभाग्यवती जिल्हा परिषद सदस्य आहेत। राजकारणामध्ये तुम्ही अनेक गोष्टी चढ उतार पाहिलेल्या आहेत, कधी पराजय असेल कधी विजय असेल। तुमचे वडील तुळजापूर पंचायत समितीचे सन्माननीय माजी उपसभापती, तर काय बदल वाटतो का सत्ता मिळाल्यानंतर? हो, बदल वाटतो ना, निश्चितच। सत्तेत असेल त्यावेळेस जरा काम करण्याची गती प्रत्येकाचीच, ती ग्राम गल्लीपासून दिल्लीपर्यंत असू द्या, संधी मिळते काम करण्याची संधी मिळते। जनतेची कामं पटापट होतात। आता अशी कंडिशन आहे, ग्रामपंचायत राष्ट्रवादीची आहे, विविध कार्यकारी सोसायटी राष्ट्रवादीची आहे, पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, जिल्हा परिषद राष्ट्रवादीची आहे। पण जी विधानसभा आणि लोकसभाची जी सभागृह आहेत ते विरोधकाच्या ताब्यात असल्यामुळे वेगळ्या वरून डेप्युटीचा निधी असतो, भरपूर प्रमाणात राज्य शासनाला हा जिल्हा परिषद निधी द्यायचा असतो। गेल्या वेळेस 30% निधी कपात केला प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याचा, त्या 30%च्या माध्यमातून कामं अधूर राहिली। निधी मिळणार असतो 12-13 लाख रुपये एका जिल्हा परिषद, आणि त्यात 30% कपात केल्यानंतर जी काही कामं होणार आहे त्या कामाला अडथळा येतो। शहाजी, तुम्ही या ठिकाणी BEd पूर्ण केलं, BEd तुमचं आहे, एक तुम्हाला शिक्षक सुद्धा होता आलं, परंतु असं काही गोष्टीमध्ये तुम्ही शिक्षक नाही झाला, तुम्ही काही काळ टीचिंग सुद्धा केली आहे। मग शिक्षकी पेशा सुटल्यानंतर तुम्ही हॉटेलिंग केली आहे, तर हॉटेलिंगचा काय अनुभव नेमका? हॉटेलिंग हे माझं 1996 पासून हॉटेलिंग, माझ्या वडिलोपार्जित हॉटेलिंग होतं व्यवसाय। कारण गाव हायवेवरचं होतं, त्यामुळं शेती जेमतेम 4-5-7 एकर 8-10 एकरची शेती होती। त्या शेतीतून पूर्ण घर चालवणं कठीण बाब होती। मग आणि दुसरा तर काही व्यवसाय नव्हता, त्यामुळे एक शेतीच जोड व्यवसाय म्हणा किंवा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जो काही वडिलांनी हॉटेलिंग व्यवसाय चालू केला, तो व्यवसाय आम्ही पुढे कंटिन्यू करत आलो। हॉटेलिंग मध्ये चांगले रमला होता, चांगलं सुरू होतं हॉटेलिंगचं, शेती हे सगळं अगदी व्यवस्थित होतं। बऱ्याच वेळेला काय होतं की उच्च शिक्षित करून मग राजकारणाकडे ओळख नाही, पण तुम्ही आलात तर मग पहिलीच निवडणूक तुमच्या सौभाग्यवती निवडणुकीला उभ्या आहेत, आणि आता काय होईल नेमकं? वडील आजारी होते, वडिलांनी रेटा दिला की उभारलं पाहिजे। मग पहिल्या जिल्हा परिषद निवडणुकीचा खास करून तुमच्या सौभाग्यवतीचा तुमचा आहे, तर काय नेमका अनुभव होता? मी प्रथमतः जिल्ह्याचे नेते आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेबांना यांना त्यांच्या चरणाशी नतमस्तक आहे। कारण जिल्ह्याचे नेते, पण जसं गहारोडी आकाशी लक्ष बिलापाशी या उक्तीप्रमाणे माझे वडील 2009च्या जिल्हा परिषदच्या वेळेस 44 ते 144 मतांनी त्यांचा पराभव झाला। आणि घाटाखाली म्हणाल जर या 40-42 गावापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचं भक्कम कार्य माझ्या वडिलांनी केलं, त्या कार्याची पोचपावती म्हणून दादानी अक्षरशः मी आमचं दुःखद वातावरण असताना, कारण 25 जानेवारी 2016 रोजी वडील वारले आणि निवडणुकीचा निकाल 23 फेब्रुवारी 2016ला लागला, तर त्यावेळेस त्या 27-28च्या कालावधीत दुःखद वातावरण असताना देखील पक्षाचे नेते आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेब, तालुकास्तरीय नेते आदरणीय अशोकभाऊ जगदाळे साहेब यांनी भक्कम आमच्या पाठीशी उभा राहून आम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा दिली, त्याबद्दल या दोघांचं मी धन्यवाद मानतो। तुमचे वडील कैलासवासी बलभीमजी लोंढे साहेब, माजी उपसभापती तुळजापूर पंचायत समिती, तर वडिलांचा एक वेगळा स्वभाव होता, एक वेगळा हातखंडा होता, सामाजिक कार्यामध्ये ते सक्रिय होते, आणि या फक्त तामलवाडी गावापुरतच नाही तर या तुळजापूर तालुका नव्हे तर जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये देखील त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग होता। कारण एक चांगली व्यक्ती, चारित्र्य संपन्न व्यक्ती म्हणून बलभीम लोंढे यांची ओळख। तर वडिलांकडनं तुम्हाला काय शिकता आलं? वडिलांकडनं मला जसे चारित्र्य संपन्न, आता तुम्ही म्हणला ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे राजकीय दृष्टिकोन। जर माणूस चारित्र्य संपन्न असेल आणि भ्रष्ट नसेल तर लोकांचा दृष्टिकोन आपोआप बदल। एखादं काम तुमचं नाव होत आहे जनतेकडून, पण तुमच्याकडं वडिलांनी एकच शिकवलं की तुमच्याकडनं जे काम होतं आहे तेच कामाला शब्द द्या। उगं पोकळ आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल कधी करायची नाही, होत नाही 5 मिनिटं व्यक्तीला वाईट वाटलं हरकत नाही, स्पष्ट ठामपणे सांगायचं काम होणार नाही, उगं तो फेऱ्या मारणार म्हणजे स्पष्ट व्यक्तीपणा सौभाग्यवती जिल्हा परिषद सदस्य आहेत, एकूणच ग्रामपंचायत राष्ट्रवादीची आहे तुमची या तामलवाडीची,
या पूर्णपणे तालुक्यामध्ये तुमचं एक वेगळं वजन आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष आमदार माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील साहेब यांचे आपण विश्वासू आहात, जवळचे आहात, एक फॅमिली मेंबर आहात. या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु या क्षणाला, या आनंदाच्या क्षणाला तुमचे वडील कैलासवासी बलभीमजी लोंढे हे नाही, खऱ्या अर्थानं एक लेकरू म्हणून आज आभाळ रिकामं वाटतं. तर वडिलांची काय कमतरता आहे, काय आठवण आहे की तुम्हाला ती वारंवार येते? वडिलांची आठवण अशी एक अशी नाही, पावलं आठवण येते. कारण जसं तुम्ही म्हणलात आभाळ रिकाम आहे, खरोखरच ज्यावेळेस मोठ्या म्हणजे वडिलांचं छत्रछाया हरवली जाते ते दुःख कमी वेळात मी भरपूर अनुभवला आहे की जेणेकरून वडील असल्यानंतर काय फरक असतो आणि वडील नसल्यानंतर काय फरक असतो. प्रत्येक पावलोपावली त्यांची क्षणाक्षणाला आठवण येते. भीमासारखं बल असलेले बलभीम अशी त्यांची ख्याती होती. एक कणखर व्यक्तिमत्व की मी तर जगलोच पाहिजे, तर माझ्याबरोबर अनेक लोक जगली पाहिजेत अशी त्यांची भूमिका होती. आणि मग ती भूमिका पुढे घेऊन तुम्ही जात आहात का? हो, अवश्य. त्यांच्या जे काही शब्द होते, जसं भीमासारखं बल असलेले वडील म्हणत तुम्ही, कणकण येत होतो, कधी न वाकणारा, कधी न झुकणारा असा नेता माझे वडील. आणि मी काय माझा बंधुराज, आम्ही दोघं पण जेणेकरून असं वाटलं होतं की ह्या काडगाव गटाला आता शक्य नाही, पण आता लोकांचे उद्गार आहेत की वडिलांच्या मागं दोन्ही मुलांनी पण व्यवस्थितरित्या राजकीय असेल, कौटुंबिक असेल किंवा सामाजिक असेल, जेणेकरून सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पडत आहेत असं लोकांचंच मत येतं. बलभीमजी लोंढे नाही एक खऱ्या अर्थाने या तामलवाडीचा देव निघून गेला. कारण या ठिकाणी गोरगरीब जनतेचा वाली म्हणजे कैलासवासी बलभीमजी लोंढे निश्चितपणे या व्यक्तीचं नाव, वलय, प्रसिद्धी या पूर्णपणे तालुक्याला, जिल्ह्याला माहीत आहे. आणि वडिलांच्या पाठीमागं वडिलांचं नाव पुढे आपण नेलं पाहिजे, त्यासाठी त्यांचे दोन्ही चिरंजीव या ठिकाणी अगदी निकराची झुंज देत आहेत, अगदी चांगलं कार्य करत आहेत आणि एक वडिलांचं नाव राहिलं पाहिजे यासाठी ते काम करत आहेत. आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांच्या सामाजिक कार्याची किंवा लोंढे कुटुंबाची जी काही ताकद आहे किंवा जी जो काही सन्मान आहे त्या सन्मानाची पावती, त्या कार्याची पावती म्हणजे या ठिकाणी आज ते जिल्हा परिषद सदस्य आहेत. मला आणखी विचारायचे शहाजी तुम्हाला की तुमच्या सौभाग्यवती सुषमाताई त्या जिल्हा परिषद सदस्य आहेत, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महत्त्वाचे नेते आहात, तुमचे बंधूसुद्धा या ठिकाणी सक्रिय आहेत. नवीन लोंढे कुटुंब पूर्णपणे सामाजिक कार्याला झोकून दिलेलं आहे आणि राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे कार्य करत आहेत. तर या सर्कलमध्ये आपलं नेमकं काय कार्य सुरू आहे? आता सध्या जिल्हा परिषद उपाध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील मॅडम यांच्या माध्यमातून शिक्षण समितीचे सभापती आहेत, आरोग्य समितीचे सभापती आहेत आणि बांधकाम सभापती दुसरे आहेत. पण जिल्हा परिषद सदस्याला बांधकाम इथं वेगळा असतो या साऱ्या खंडाच्या माध्यमातून. तर त्या माध्यमातून आपण आता सध्या खानापूरला 8,76,000 रुपयाचा रस्त्याची दुरुस्ती मंजूर करून घेतली आहे. आणि शिक्षण समितीमधून म्हणजे अर्चनाताई पाटील यांच्याकडून आपण जवळजवळ काडगाव गटासाठी 5 वर्ग खोल्या म्हणजे पूर्ण गटात तामलवाडी असेल, सांगवी काठी असेल आणि खडकी असेल, खडकी म्हणजे शिवाजीनगर तांडा असेल 41 लाख रुपये निधी, भरघोस निधी असा त्यांनी दिलेला आहे. आणि समाज कल्याणांतर्गत, दलित वस्ती सुधारणेअंतर्गत देखील प्रत्येक गावात आपले जसं काडगावमध्ये 7 लाख रुपयाचं मातंग समाजासाठी समाज मंदिर आपण दिलेलं आहे, तामलवाडीला 7 लाख रुपयाचं मातंग समाज मंदिर दिलेलं आहे, पिंपळा खुर्द या ठिकाणी रस्ता सिमेंट कॉन्क्रीट करण्यासाठी दलित वस्तीमध्ये 1 लाख रुपये हा निधी दिलेला आहे. काटगावला शाळा दुरुस्ती करण्यासाठी आपण 7 लाख रुपये दिलेले आहेत आणि पिंपळा बुद्रुक या ठिकाणी शाळा दुरुस्तीकरण यासाठी आपण 2 लाख निधी दिलेला आहे. तर या माध्यमातून आणि गेल्या वर्षी 2017-18 यामध्ये धोत्री या ठिकाणी आपण 12 लाख रुपये निधी हा रस्त्यासाठी दिला होता. पाहिलं आपण की काडगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राणा जगजितसिंह पाटील साहेब यांचे अत्यंत विश्वासू जवळचे नवे पाटील कुटुंबाचे सदस्य असलेले सुषमाताई शहाजी लोंढे या ठिकाणी प्रचंड कामे करत आहेत. येणाऱ्या काळामध्ये या पूर्णपणे या सर्कलमध्ये आणखी कामं करायची आहेत. साहेब, तुम्हाला या पुढील काळामध्ये या लोकांच्या लक्षात राहील या सर्कलमध्ये असं कोणतं उल्लेखनीय काम करायचं आहे? असं उल्लेखनीय काम म्हणजे आमची ग्रामपंचायत तामलवाडी ग्रामदूत नावाची एक आमची टीम आहे, 16 लोकांची टीम आहे. तर त्यामध्ये आम्ही ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर
या 4-5 महिन्याच्या कालावधीत आम्ही 1600 ते 1700 वृक्षाची लागवड ही पूर्ण गावामध्ये केली आहे. आणि ते वृक्ष लागवड काय आम्ही रोजानं माणूस लावून केली नाही. आम्ही सकाळी 1600 ते 1700 यातले किती वृक्ष आणखी म्हणजे तुम्हाला जिवंत जिवंत ठेवता आले आम्हाला 1200-1500 वृक्ष जिवंत आहेत. अभिनंदन तुमचं. 1200 ते 1500 वृक्ष याचं पाण्याचं कसं व्यवस्था आम्ही आतापर्यंत पाणी होतं. आम्ही अशी वृक्ष लागवड करताना अशी केली की जेणेकरून गावातली पाण्याची टाकी जिथं आहे 100-200 फुटाच्या अंतरात रोडच्या डाव्या आणि उजव्या साईडला वृक्ष लागवड केली आहे की जेणेकरून पाईप टाकायचं पाणी मिळेल. आणि आमचे काही जबाबदार युवक आहेत त्या युवक माध्यमातून आता प्राथमिक शाळेसमोर पाण्याच्या टाकीतला एक युवक आहे आमचा. तो युवक त्याला 2-3 दिवसांनी एकदा पाईप टाकून पाणी देतो. आणि आम्ही जरा आम्हाला थोडा निधी कमी असल्यामुळे ते पूर्ण वृक्षाला आम्ही जाळी बसवू शकलो नाही. झाडे लावणे सोपं पण जगवणं फार अवघड आहे. कारण आता दुष्काळी परिस्थितीत बघताय तुम्ही पिण्यासाठी पाणी मिळणार तर झाडाला पण पाणी मिळणार. तरी पण आम्ही त्यांचे झाडं जगतील आता प्रयत्न जगवायची चिंता आहे. आता बघू तुमचं पक्ष नेतृत्वावर दादावर प्रेम आहे. निश्चितपणे आपण एकनिष्ठ आहात. एक राष्ट्रवादीचा एक एकनिष्ठ शिलेदार म्हणून तुमची ओळख आहे. तर येणारी लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. तर या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचं चित्र काय असेल असं मला वाटतं? चित्र काय असेल ते मी सांगू शकणार नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दादांच्या पत्नी धर्मपत्नी आदरणीय अर्चनाताई राणाजी पाटील साहेब यांनी ही निवडणूक लढावी अशी संपूर्ण राष्ट्रवादी जिल्हाभर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची इच्छा आहे. ही होती ग्रेट बेडमध्ये एक विशेष मुलाखत शहाजी बलभीम लोंढे यांची. निश्चितपणे या ठिकाणी सांगावं असं वाटतं की शहाजी बलभीम लोंढे हे सांगतायत की माझी सौभाग्यवती जिल्हा परिषद सदस्य जरी असल्या तर त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मी राणा जगजितसिंह पाटील साहेब यांचा कार्यकर्ता आहे. आणि त्यात मला जास्त भूषण वाटतं. शहाजी लोंढेंची तुम्हाला पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. न्यूज वन महाराष्ट्र.